नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सिटी वाला काउन्सिलिंग मध्ये. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. 20 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत तुम्हाला सेशन 1 पीसीएम ग्रुप ऑब्जेक्शन ट्रॅकिंग विंडो आता ओपन झालेली आहे. ऑब्जेक्शन ट्रॅकिंग विंडो मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहेत या सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्यासाठी तुम्हाला किती फी लागणार आहे या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. जे विद्यार्थी आणि पालक दादा सीईटी वाला काउन्सिलिंग या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की जे इंजिनिअरिंग आणि मेडिकलची ऍडमिशन प्रोसेस आहे याबद्दल सर्व डिटेल एक्सप्लेनेशन मी या चॅनलवरती तुम्हाला करत असतो. चला तर बघूया तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकिंग विंडोमध्ये काय करायचं आहे. सुरुवातीला तर तुम्हाला एमएसटी सीईटीचं जे काही वेबसाईट आहे त्यावरती जायचं आहे. त्यावरती लॉग इन केल्यानंतर तुमच्या स्वतःच्या लॉग इन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकर हा पर्याय निवडायचा आहे. ऑब्जेक्शन ट्रॅकर मध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काय पेपर आहे तो तुम्हाला तुमच्या समोर येईल. आता पेपर समोर येईल म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला सपोज मॅथचा सेक्शन आहे तुमचा. सपोज तुम्हाला मॅथचा सेक्शन तुमच्या समोर आलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला प्रश्न दिसतोय, त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे ए, बी, सी आणि डी. ठीक आहे. जर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सी लिहिलेलं असेल, परंतु सीईटी सेलने जर त्या प्रश्नाचं उत्तर बी दिलेलं असेल, तर त्या ठिकाणी असं असेल की नाही सर, मी सी जे उत्तर लिहिलेलं आहे ते बरोबर आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही त्या प्रश्नासाठी ऑब्जेक्शन घेऊ शकता. अगोदर मी सांगेल की तुम्हाला जे प्रश्न तुम्ही सोडवला आहे आणि ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बरोबर वाटतंय, तुम्ही क्लासेसशी चर्चा करून त्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आहे की नाही याची खात्री करा, किंवा तुम्ही चॅट जीपीटीचा वापर घेऊन देखील या प्रश्नाचं उत्तर चेक करा की जे मी सांगतोय ते बरोबर आहे की नाही. जर समजा असं असेल की तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंच असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला 1,000 रुपये फी एका प्रश्नासाठी भरावी लागणार आहे. जर तुम्ही 5 प्रश्नासाठी ऑब्जेक्शन घेत असाल तर तुम्हाला 5,000 रुपये फी लागणार आहे. या गोष्टीची देखील काळजी घ्या. अशा पद्धतीने तुम्ही ऑब्जेक्शन ट्रॅकिंग विंडो मध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची प्रोसेस त्या ठिकाणी करायची आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट काय, जे विद्यार्थी काउन्सिलिंगला एनरोल आहेत त्यांनी तर प्रत्येकाने कंपल्सरी करायचं आहे. जे विद्यार्थी व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी सूचना, जी ऑब्जेक्शन ट्रॅकिंग विंडो आहे त्यामध्ये जे काही 150 क्वेश्चन्स आहेत, या सगळ्या प्रश्नांचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. आणि तुमचा जो काही स्कोर येतो ते तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. टोटल स्कोर जो काय येतो तो तुम्हाला कॅल्क्युलेट देखील करायचा आहे. ठीक आहे. या प्रश्नांचे स्क्रीनशॉट काढून ठेवा. ज्यावेळेस थोडंफार आपल्याला ज्यावेळेस रिझल्ट लागतो त्यावेळेस असं प्रत्येक वेळेस असं होतं की सर माझा स्कोर एवढा येत होता, माझ्या मित्राचा स्कोर एवढा येतोय, परंतु माझे आणि त्याची पर्सेंटाईल एवढा मोठा फरक आहे. तर त्यावेळेस तुमच्याकडे पुरावा असणं आवश्यक आहे. त्यामुळे मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगेल की तुमच्याकडे पीडीएफ डाउनलोड होत असेल तर पीडीएफ डाउनलोड करून ठेवा, किंवा जर पीडीएफ डाउनलोड होत नसेल तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. त्याच ठिकाणी तुमचा टोटल स्कोर किती येतोय ते देखील तुम्ही एकदा नोटीस करून ठेवा. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की सर माझी ही शिफ्ट होती आणि माझा एवढा स्कोर येतोय, तर तुम्हाला मी एक एक्झॅक्टली लमसम तुमचे काय पर्सेंटाईल येऊ शकतात याचा अंदाज नक्की देईल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकिंग विंडो ओपन करून त्यानंतर अशा प्रकारचे तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ही जी काही विंडो आहे 20 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत तुम्हाला ओपन केली जाणार आहे. यामध्येच तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. तर रिस्पॉन्स शीट चेक करायची आहे. रॉंग क्वेश्चनला जर असेल वाटत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. प्लस तुम्हाला एक सांगायचं की ही विंडो ज्यावेळेस संपते त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने दिसतं, तर टोटल पूर्णपणे सीटी सेल कडून एक पीडीएफ येते. पीडीएफ मध्ये तुम्हाला जो काय प्रश्न आहे, सपोज आता मी सांगेल की एक 15 मे ला शिफ्ट झाली. 15 मेच्या शिफ्ट मध्ये जो प्रश्न आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे, तर तो सगळ्या विद्यार्थ्यांना त्या शिफ्टच्या बोनस मार्क दिला जातो. म्हणजे तुम्हाला काय होतं की +1 मार्क्स दिला जातो. परंतु असा विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न येतो की सर याचा पर्सेंटाईल वर इफेक्ट होईल का, तर नाही, कारण की हा जो काही स्कोर आहे तो प्रत्येकाला वाढलेला आहे. ज्यावेळेस समजा तुमच्या शिफ्ट मध्ये स्वतः म्हणजे 15 तारखेला जर मी एक विद्यार्थी आहे आणि मी पेपर दिलेला आहे आणि माझा 50 किंवा 49 नंबरचा एखादा क्वेश्चन जो आहे तो सीईटी सेल कडून चुकलेला आहे, परंतु मी जर ऑब्जेक्शन घेतलेला आहे आणि जर बाकी विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये तो प्रश्न बरोबर आहे, तर त्या केसमध्ये फक्त मलाच त्याचा ऑब्जेक्शन भेटू शकतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने गोष्ट लक्षात ठेवायची. जर तुम्हाला असं जाणवत असेल की या प्रश्नाचं उत्तर सीईटी सेलने चुकीचं दिलेलं आहे परंतु मी उत्तर बरोबर लिहिलेलं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यावीच लागेल. आणि जर सार्वजनिक तो क्वेश्चन जर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जर चुकीचा असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला बोनस मार्क्स मिळतो. जर तुम्ही इन केस ऑब्जेक्शन नाही घेतलं आणि तो प्रश्न जर फक्त तुमच्या लॉग इन मध्येच चुकलेला असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. जर असं वाटत असेल की प्रश्न चुकीचा आहे तर 100% ऑब्जेक्शन घ्यावा लागतो. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकिंग विंडो दिसणार आहे. तर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग विंडो ही 20 ते 22 मे पर्यंत आहे. त्यानंतर तुम्हाला एक 7 दिवसांनी म्हणजे एक 7 ते 8 दिवस जातात, तर त्या ठिकाणी माझ्या अंदाजे 30 मे
च्या आसपास तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकिंग विंडोचा हा रिझल्ट बघायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला सेकंड अटेम्प्ट साठी तुमची जी काही सेकंड अटेम्प्ट आता झालेला आहे त्याची देखील विंडो तुमच्यासाठी ओपन होईल. त्या ठिकाणी पण सेम अशा पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे. आणि जवळपास अशा दोन गोष्टी म्हणजे 10 दिवस गेल्यानंतर म्हणजे आज 20 तारीख आहे, एक 20 दिवसांनी म्हणजे 10 जूनला तुमच्या दोन्ही जर विंडो संपलेल्या असतील तर एक 10 ते 15 दिवस तुमचा रिझल्ट लागण्यासाठी जाऊ शकतात. माझ्या अंदाजे तुमचा जो काही रिझल्ट आहे 20 जून ते 25 जूनच्या आसपास लागू शकतो सीईटीचा. दोन्ही रिझल्ट माझ्या अंदाजे सोबतच लागतील. अशा प्रकारे तुम्हाला ऑब्जेक्शन विंडोसाठी काम करायचं आहे. तुम्हाला महत्त्वाची सूचना, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं ऍडमिशन ही इंजिनिअरिंगचे डॉक्युमेंट नसल्यामुळे किंवा डॉक्युमेंटची कमतरता असल्यामुळे कॅन्सल होत असतं. तर या गोष्टींसाठी मी तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये देणार आहे. कास्ट सर्टिफिकेट कोणत्या कॅटेगरीसाठी लागतं, कास्ट व्हॅलिडिटी कोणत्या कॅटेगरीसाठी लागते, नॅशनॅलिटी ऑरला काय आहे, पासपोर्ट आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, डोमेसाईल ऑरला काय आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, त्याचबरोबर इन्कम सर्टिफिकेट, या ठिकाणी कॉलेज अलॉटमेंट लेटर हे तुम्हाला सीईटी सेल कडून मिळणार आहे. रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट हे सीईटी सेल कडून ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून येता त्यावेळेस मिळणार आहे. तर या सर्व गोष्टी आता जे काय या ठिकाणी मी तुम्हाला एक नॅशनलाइज बँक अकाउंट पासबुक दिलेलं आहे, तर ते तुम्हाला आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस लागत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतात तर तुमच्याकडे या गोष्टी असणं आवश्यक आहे. तर या टोटल गोष्टी तुम्हाला जर ही डॉक्युमेंटचा फोटो पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावरती जॉईन होऊन तुम्हाला या सर्व गोष्टी बघायला भेटणार आहे. थोडंसं काउन्सिलिंग बद्दल तुम्हाला माहिती देतो. या सर्व काउन्सिलिंगचे फीचर्स आमच्याकडे आहेत. तुम्हाला यामध्ये एक कॉलेज प्रिडिक्टर ऍडव्हान्स टूल पण भेटणार आहे. कॉलेज प्रिडिक्टर हे काय करतं, तर जे तुमचे पर्सेंटाईल आहेत मागच्या वर्षीच्या रेंजनुसार म्हणजे 2022, 23, 24 आणि 25 4 वर्षाच्या रेंजमध्ये तुम्हाला प्रोबेबिलिटी कॉलेज काय भेटू शकतात, ब्रांच वाईज प्रत्येक गोष्टी एक्सप्लेन केले जातात. 10 कॉलेजची प्रोबेबिलिटी देतं. इथे तुमचा 99% नंबर लागू शकतो, इथे थोडासा कट ऑफ जास्त आहे, इथे थोडासा कट ऑफ कमी आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला कॉलेज प्रिडिक्टर टूल देत असतं. रजिस्ट्रेशन बेसिक प्रो प्रीमियम ही काउन्सिलिंगचे पॅकेज आहेत. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनचं गायडन्स प्रत्येकाला दिले जाणार आहे. फक्त या ठिकाणी प्रीमियम मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन आमच्यातर्फेच करून दिलं जाणार आहे. ही गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची. कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंटेशनचं जे काय आहे यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनचं गायडन्स तर प्रत्येक राऊंडलाच आहे, परंतु कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतात तर त्या गोष्टी पण प्रीमियम मध्ये आम्ही करून देणार आहेत. याबद्दल तुम्हाला गायडन्स त्या ठिकाणी दिला जाईल. ब्रांच सिलेक्शन विथ लिस्ट प्रत्येक पॅकेज मध्ये आहे. कॉलेज सिलेक्शन विथ लिस्ट प्रत्येक पॅकेज मध्ये आहे. कॅप राऊंड स्पॉट राऊंड गायडन्स देखील प्रत्येक लिस्ट मध्ये आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंग ही दोन पॅकेज मध्ये आहे, जे की प्रो आणि प्रीमियम. ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे काय, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 यामध्ये आपल्याला कॉलेज आणि ब्रांच सिलेक्शन करायचे असते. तर त्या ठिकाणी कॅप राऊंड ची जी काय फॉर्म फिलिंग आहे ती आम्ही तुम्हाला दोन पॅकेज देतो. ऑल इंडिया कोटा गायडन्स देखील म्हणजे जेई मेन्सच्या स्कोर वरती पण तुम्हाला अलॉटमेंट आम्ही काढून देणार. फीज आणि स्कॉलरशिप गायडन्स असणार आहे. ऍडमिशन सपोर्ट, फ्री टेस्ट सिरीज ऑलरेडी सीईटीचा एक्झाम झालेली आहे. कॉल आणि व्हॉट्सअप सपोर्ट तुम्हाला आहे. मेंटर फॉर सपोर्ट म्हणजे काय, जर तुम्हाला जेवढे काय आपले काउन्सिलिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना डेडिकेटेड मेंटॉर दिले जातात. हे जे काही मेंटॉर आहे ते फक्त टॉप 5 इन्स्टिट्यूट मधूनच घेतलेले आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि यासाठी प्राइसिंग आहे बेसिक साठी 1499, प्रो साठी 299 आणि प्रीमियम साठी 499. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रीमियम साठी फक्त 50 विद्यार्थी आहेत, प्रो साठी 100 विद्यार्थी आहेत आणि बेसिक साठी फक्त 200 विद्यार्थी आहेत. एवढीच काउन्सिलिंग आमच्यातर्फे तुमची केली जाते. यापेक्षा जास्त ऍडमिशन कधीही आम्ही ओव्हरलॅपिंग करत नाही. आणि मी प्रत्येक पालकांना अशी सूचना देईल की तुम्ही आज युट्यूबचा किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा अतिरिक्त विद्यार्थी देखील वापर करतायत, खूप वापर करतात आणि जी काही चांगली माहिती मिळते तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल पण आहे. जो आमचा काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स आहे त्यामधून तुम्हाला सांगतो. मी असं म्हणणार नाही की काउन्सिलिंग फक्त माझ्याकडेच घ्या. माझ्यापेक्षा पण खूप चांगली चांगली लोक आहेत, तर त्यांच्याकडे तुम्ही देखील काउन्सिलिंग घेऊ शकता. तुमच्या संपर्कातली लोक आहेत त्यांच्याकडे देखील काउन्सिलिंग तुम्ही घेऊ शकताय. परंतु मी एक गोष्ट प्रत्येक वर्षी असं जाणवतो, आता मी व्हॉट्सअप ग्रुपचा तुम्हाला फ्री ग्रुप दिलेला आहे की ज्यामध्ये मी स्पॉट राऊंड ज्यावेळी सुरू होतो तर जे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग सुरू झालेली नाहीये तर मी प्रत्येक गोष्टीचे अपडेट त्या ग्रुपवरती पण देत असतो. आणि त्यावेळेस असं जाणवतं की जे विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग लावली ते मला फोन येतात किंवा मेसेज करतात, सर मी काउन्सिलिंग जॉईन केलेली होती परंतु माझे आता फोन उचलले जात नाही. त्या केसमध्ये मी असं सांगेल की जो काउन्सिलर तुम्ही लावताय त्याच्याकडे लिमिटेड विद्यार्थी आहेत की नाही या गोष्टीची खात्री करा. कारण की आज 2 ते 2.5 लाख रुपये प्रत्येक क्लासची फी आहे. विद्यार्थी 2 ते 3 वर्ष मेहनत करतोय, चांगला स्कोर घेतोय. तर मी असं म्हणेल की एक शेवटच्या 2 महिन्यासाठी किंवा जे काही ऍडमिशन प्रोसेसचे जे काही दिवस आहे यामध्ये त्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे.
तर मी जे काही काउन्सिलिंग पॅकेज आहे यामध्ये लिमिटेड विद्यार्थी आमच्याकडे असतात. तुम्ही जे काही चांगले तुमच्या संपर्कातली लोकं आहे यांच्याकडे देखील काउन्सिलिंग करू शकता. परंतु काउन्सिलिंग महत्त्वाचे आहे. कारण की कित्येक वेळा असं होतं की स्पॉट राउंडमध्ये कमी पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्याला टॉप इन्स्टिट्यूट भेटत असतं. पण आपल्याकडे लॅक ऑफ नॉलेज की आपल्याकडे ही माहिती येत नाही. तर त्या केसमध्ये आपल्याला ते भेटू शकत नाही. तर तुम्ही कोणाकडेही काउन्सिलिंग लावा. जेन्युइन काउन्सिलिंग प्लॅटफॉर्म जॉइन करा, की ज्या ठिकाणी आपली काउन्सिलिंग व्यवस्थित होऊ शकते. डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे. या ठिकाणी तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करायचे आहेत ते रेडी करून घ्या. ज्यामुळे तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये कधीही अडचण येणार नाही. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल. थँक यू. सो मच.